सेनानी करो प्रयाण भय, भावी इतिहास तुम्हारा है, ये नखत अमा के बुझते है, सारा आकाश तुम्हारा है। कवी रामधारी सिंह दिनकर यांनी ही कविता जिथे कोरली आहे ते स्मारक आज अनेक सैनिकांचं प्रेरणास्थान आहे। 14 फेब्रुवारी 2019 दुपारी 3:15 ती वेळ। श्रीनगर जम्मू महामार्गावर सीआरपीएफचा ताफा जात असताना एका आत्मघाती हल्ल्याने अख्खा देश हादरला। अवघ्या काही सेकंदात झालेल्या त्या भीषण स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत ऐकू गेला आणि होत्याचं नव्हतं झालं। महामार्गावर पसरलेला धूर आणि रक्ताचे सडे देशाच्या काळजावर कधीही न पुसली जाणारी जखम करून गेले। 40 मातांनी आपले सुपुत्र गमावले। देश रडत होता, पण सोबतीलाच प्रत्येक भारतीयाच्या मनात एक आग धगधगत होती। हल्ल्यानंतर बरोबर एका वर्षाने सीआरपीएफच्या लेथोपोर कॅम्पमध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारण्यात आलं। या स्मारकाच्या मुख्य स्तंभावर त्या 40 शहीद जवानांची नावे आणि त्यांचे फोटो आहेत। पण या स्मारकाची सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे तिथे असलेली पवित्र माती। महाराष्ट्राचे एक सुपुत्र उमेश गोपीनाथ जाधव हे आपल्या अजमेरच्या कॉन्सर्ट मधून घरी परतत असताना एअरपोर्टवर त्यांनी पुलवामा हल्ल्याची बातमी ऐकली। त्या क्षणी त्यांनी ठरवलं की देशाला हे बलिदान लक्षात राहील असं काहीतरी करायला हवं। त्यांनी काश्मीर मधून कन्याकुमारी पर्यंत 1,40,000 किलोमीटरचा प्रवास करून त्या 40 शहीद जवानांच्या घरी भेटी दिल्या। घराच्या अंगणातील पवित्र माती त्यांच्या आई वडिलांच्या हाताने एका कलशात गोळा केली। त्यांच्या या कार्याची माहिती मिळाल्यावर शहीद जवानांची काही कुटुंब उमेश जाधव शहरात आल्याचं कळताच त्यांना स्वतः न्यायला आले। यासाठी त्यांना ना कोणतं डोनेशन मिळालं होतं ना कोणती स्पॉन्सरशिप। ज्या मातीत ते वीर खेळले, ज्या मातीने त्यांना सैनिक म्हणून घडवलं आणि ज्या मातीचं रक्षण करताना त्यांनी प्राणाची आहुती दिली, तीच माती घेऊन उमेश जाधव लेथोपोरला पोहोचले। शहीद जवानांना एक सन्मानपूर्वक आठवण मिळावी या हेतूने त्यांनी ही माती गोळा करून स्मारकाच्या बांधणीसाठी सोपवली। आज ती माती वीर बलिदानाची साक्ष देत स्मारकाच्या रूपात उभी आहे। आज पुलवामा हल्ल्याला 7 वर्ष पूर्ण होत असताना त्या 40 महान आत्म्यांना आणि त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा करूया। ही माती आपली आहे, हा इतिहास आपला आहे। जय हिंद।